हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ची जी परीक्षा आहे ती फायनली त्याची जी शेवटची जी डेट आहे ती आलेली आहे. खूप दिवसापासून ऑक्टोबर पासून हा जो जे लांबलेली जी प्रोसेस होती ती फायनली आता युनिव्हर्सिटीकडनं नोटिफिकेशन आलंय की नोटिफिकेशन म्हणण्यापेक्षा तुमचे ऍडमिट कार्ड सुद्धा आले आले आहेत आणि फायनल डेट एक्झामची ती आली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघू की ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे, परीक्षेचा पॅटर्न काय असेल आणि परत आपण यावेळेस सिलेबस काय असेल पेपर 1 आणि पेपर 2 चा हे सर्व या व्हिडिओमध्ये बघू. तर पहिली गोष्ट तुम्ही nmu.ac.in हे तुमच्या गुगलवर टाका आणि तुम्हाला डायरेक्ट केबीसी एनएमयू ची जी वेबसाईट आहे तिथे तुम्ही जाल. तर इथे तुम्ही बघा, इथे ज्या साईडला जे आहे तर पीएचडी म्हणून आहे सेक्शन, तिथे तुम्ही क्लिक केलं तर ज्या लोकांसाठी डाउनलोडिंगला डिफिकल्टी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्या लोकांना सर्व माहिती आहे ऑलरेडी झालंय त्यांच्यासाठी आपण पुढे सिलेबस काय असेल आणि पेपर 1 आणि पेपर 2 चा सिलेबस कसा बघायचा ते सर्व आपण याच्यात बघू. तर पहिली गोष्ट म्हणजे हे बघा, क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन. इथे तुमचे ऍडमिट कार्ड जे आले आहेत ते इथे तुम्हाला सापडतील. हे बघा, हॉल तिकीट्स फॉर पेट 2021 आर नाऊ अवेलेबल इन एलिजिबल कॅन्डिडेट्स लॉग इन. तर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचं पासवर्ड आणि हे बघून. जर कोणाला पासवर्ड माहिती नसेल त्यांनी फॉरगॉट पासवर्ड करा आणि इथे तुम्ही लॉग इन करून तुमचं ऍडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. तर सब्जेक्ट वाईज जी लिस्ट आहे ती आलेली आहे ही तुम्ही बघा. 18 तारखेला जे आहे तर बॉटनी, इकॉनॉमिक्स, केमिस्ट्री, जॉग्राफी, सायकोलॉजी आणि झुलॉजीचा पेपर आहे आणि त्यानंतर 22 तारखेला इंग्लिश ते हिस्ट्री ह्या सब्जेक्टचा पेपर आहे. तर प्रत्येक सब्जेक्टचा जो पेपर आहे तर तो त्यांनी दिलाय आणि तुम्ही तुमचा सब्जेक्ट चेक करू शकता, तुमचं हॉल तिकीट तुम्ही चेक करा आणि पेपरचा जो पॅटर्न आहे तो ऑलरेडी त्यांनी डिस्कस केलेला आहे. तो इकडे बघा तुम्हाला दिसेल. पेपर 1 असेल जनरल ऍप्टिट्यूडचा, पेपर 2 असेल सब्जेक्ट स्पेसिफिक. तर दोन्ही पेपरला किती 50-50 मार्क असतील आणि 50-50 मार्कापैकी, सॉरी, 50-50 प्रश्न असतील, 100-100 मार्क असतील. मिनिमम जनरल कॅटेगरीसाठी 50 मार्क पाडणे गरजेचं आहे दोन्ही पेपरमध्ये. जर तुमच्या पेपर 1 मध्ये 50 पडले आणि पेपर 2 मध्ये 50 पेक्षा कमी पडले किंवा पेपर 2 मध्ये 50 पडले आणि पेपर 1 मध्ये 50 पेक्षा कमी पडले तरी तुम्ही क्वालिफाय होणार नाहीत या एंट्रन्ससाठी. तर त्याचा सिलेबस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर त्याचा सिलेबस हे बघा, तुम्हाला सिलेबस फॉर पीएचडी एंट्रन्स टेस्ट जर इथे तुम्ही क्लिक केलं तर सर्व सिलेबस तुम्हाला डायरेक्टली इथे दिसेल. पेपर 1 चा जो सिलेबस आहे तर पेपर 1 साठी त्यांनी 10 युनिट दिलेत. रिसर्च ऍप्टिट्यूड, टीचिंग ऍप्टिट्यूड, कॉम्प्रिहेन्शन, जनरल अवेअरनेस, त्यानंतर मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन सिस्टम, असे 10 युनिट आहेत. आणि त्यानंतर पेपर 2 चा सिलेबस त्यांनी खाली दिलाय. प्रत्येकाचा सिलेबस इथे आहे. आपला तुम्ही 123 पानांचं हे सिलेबसचं पेज आहे. ज्यांना ते सापडत नसेल त्यांच्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये लावून देईल. तर पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन असेल, तर तो पेपर जो असेल हा सिलेबस सगळ्यांसाठी सारखा असेल यासाठी आम्ही तुमच्या प्रिपरेशनसाठी एक कोर्स घेऊन आलोय. तर त्यात नवीन आम्ही ऍडिशन केली. तर 3 ऍडिशन म्हणजे 2000 एक्सपेक्टेड एमसीक्यूज जे आहे तर तुम्हाला पेपर 1 साठी आम्ही देणार आहोत. आजपासनं आम्ही हे सुरू केलंय. त्याशिवाय तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर पण ह्या कोर्समध्ये असेल. फी फक्त 499 रुपये आहे. आणि तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअप करा या नंबरवर 8179138413. आणि जसं मी सांगितलं की 2000 एमसीक्यू पीडीएफ आम्ही दिले, तर आम्हाला खात्री आहे की यातनंच तुमचे बहुतेक क्वेश्चन तुमचे क्लिअर होतील, तुमचे सर्व डाऊट यातनं क्लिअर होतील. पेपर 1चं तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हे 2000 एमसीक्यूज करा, टेस्ट सिरीज घ्या आणि जर प्रत्येकाच्या वेळेनुसार तुम्हाला व्हिडिओ लेक्चर बघता आले तर बघा, नाहीतर मग तुम्ही नोट्स किंवा फक्त तुमचे एमसीक्यूज पीडीएफ जे आहे तर एमसीक्यूज उत्तरासहित असतील, असं फक्त प्रश्न नसतील. तर हे जॉईन करण्यासाठी खास आम्ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी 2000 एमसीक्यूज पीडीएफ आम्ही ऍडिशन केली. तर त्याची फी फक्त 499 असेल. हा नंबर आहे 8179138413. व्हॉट्सअप करा याच्यावर आणि सांगा की मला हा कोर्स जॉईन करायचा. आमच्याकडे ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यात 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन झाले. तर तुम्ही पण जॉईन करा आणि तुमचं पीएचडी, आम्ही ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला परीक्षेनंतर सुद्धा सर्व अपडेट शेवटपर्यंत ऍडमिशन पर्यंत यात अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर ज्यांना ज्यांना जॉईन करायची इच्छा आहे त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. आता आपण बघूया या पेपरचा सिलेबस आपण बघितला. जर कोणाला काहीही डाऊट असेल या
एक्झामच्या ऍडमिट कार्ड वगैरे ह्याबद्दल, तर ते तुम्ही हे करा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचा पेपर 1 तुम्ही क्वालिफाय झाले नाही तर तुमचा पेपर 2 पण ऑटोमॅटिक तुम्ही डिस्क्वालिफाय होता, त्याची चेक करण्याची पण गरज राहणार नाही. तर पेपर 1 क्वालिफाय झाला तरच तुमचा पेपर 2 चा जो आहे तर तुमचा स्कोर म्हणजे मी हे का सांगतोय का, जर तुमचा पेपर 1 आधी जर क्वालिफाय झाला पेपर 1, तर तुमचा तो स्कोर पुढच्या वर्षी तुम्हाला फक्त, जर तुम्ही पेपर 2 काही कारणास्तव क्वालिफाय होऊ शकले नाही, तर पेपर 2 चा जो स्कोर आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षी फक्त पेपर 2 द्यावा लागेल. पेपर 1 तुमचा व्हॅलिड असेल पुढच्या एक्झाम साठी सुद्धा, हे लक्षात घ्या. जर तुम्ही ह्यावेळेस क्वालिफाय केलं आणि तुमचं ऍडमिशन झालं नाही पेपर 1 आणि पेपर 2, तर ते पण तुमचं क्वालिफाय असेल पुढच्या एक्झाम साठी. तसं त्यांनी नोटिफिकेशन मध्ये इथे क्लिअरली त्यांनी मेन्शन केलंय की तुम्ही ज्या ज्या लोकांना इथे एक्झेम्प्टेड कॅटेगरी वगैरे त्यांनी त्या फॉर्म मध्ये त्यांनी सांगितलंय की कोण कोण लोक कुठे कुठे आहे, तर त्यांनी ते पण सांगितलं की कुणाला परत अप्लाय करण्याची गरज नाहीये, ते सर्व त्यांनी सांगितलं. तर पेपर 1 एकदा तुम्ही क्वालिफाय झाले तर पुढच्या वर्षी पण चाललेली ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आणि पेपर 1 पेपर 2 जरी क्वालिफाय झाले तर तुम्हाला पुढच्या वर्षीची व्हॅलिडिटी असेल. आणखीन जर कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुमचं त्या शंकांचं निराकरण आपण करू.